अगं हे काय करतेयस? ते खूप दिवस झाले अभ्यास केला नव्हता ना, आज वेळ मिळाला तर अभ्यासाला बसले. असं काय बघताय? बघतोय असंच. असंच थोडे कोण बघतं. नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मी अभ्यास करणे विसरली आहे की तुम्हाला वाटतं की आता मला अभ्यासाची आवड नाही, की मग तुम्हाला वाटतं की मला शिक्षणाचं महत्व नाही माहित, होय ना? नाही नाही रमा, असं काही वाटत नाहीये मला. तू स्वतःच बोलत सुटलीयस. का नाही बोलायचं? तुम्हाला हेच वाटत असणार. नाही रमा, खरंच असं काही वाटलं नाही मला. तू अभ्यास कर. तू का हसतीयस? आणि हे उठा. अगं हे उठा. काय करतेयस तू? तुम्ही पण हसा. अव हसा. हसू? हा हसा. का हसू? हसा तर. अगं पण का हसू? हसा नाही तर गुदगुल्या करीन. हसा. बरं ठीक आहे, हसतोय पण बस 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 रमा, आता मला सांग हे सगळं का करतेयस? बस थोडा वेळ करता भीमराव आंबेडकर सोबत नवरा बायको सारखं राहण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे आपण तर रोजच राहतो ना नवरा बायको सारखं. नाही राहत. तुम्ही समजावताना, मुद्द्यांवर बोलत असताना, लोकांच्या अडचणी ऐकताना, नाहीतर स्वतःचे विचार सांगताना माझा नवरा नाही वाटत. उलट पूर्ण समाजाचे नायक वाटता. त्यावेळेला मी तुमची बायको कमी आणि समाजाचा भाग जास्त वाटायला लागते. पण जेव्हा म्या एकटीच बडबडत होते ना, तेव्हा तुम्ही अवाक होऊन बघत होतात. मग म्या तुमचे हात झुलवत होते आणि तुम्ही हसत होतात ना, तेव्हा तुम्ही माझा नवरा वाटत होतात. काय करू मग रमा? मी आपल्या लोकांच्या बाबतीत खूप जास्त विचार करतो, आणि जास्त विचार करतो तर बोलतो सुद्धा. ते सगळे माझ्या जीवनाचा भाग आहेत. मी त्यांना वेगळं नाही करू शकत. किती अडचणी आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. संघर्षांनी भरलेलं त्यांचं जीवन आहे. मी फक्त ह्यामध्येच गुरफटलेलो आहे. पण म्या कुठं म्हटलं की तुम्ही त्यांच्यापासून वेगळे व्हा. तुमची रमा आता समजली आहे की भीमराव आंबेडकर फक्त तिचे नाहीत, पण कधी कधी थोड्या वेळ करता फक्त माझा नवरा बनून राहत जा. असंच हसत जा. एवढं बी पुरेसं आहे. हसा. चला चला, आता बस झालं. मला एक गोष्ट सांग, तू खरंच अभ्यास करायला आली होतीस की मला त्रास द्यायला? त्रास द्यायला. चल आता गुपचूप अभ्यास कर. रमा, थँक यू. का? खरं सांगायचं तर जेव्हापासून ही पाण्याची अडचण सुरू झाली होती तेव्हापासून खूप दिवस झालेत मी हसणं विसरून गेलो होतो. पण आज तू जे हे काही केलंयस
त्या कारणाने खूप दिवसांनी मी पुन्हा हसलोय. थँक्यू. कर अभ्यास. खालच्या जातीचा असून खालच्या जातीमध्ये फुलं विकतोस, जेव्हा ही फुलं आम्हा उच्च जाती वाल्यांसाठी बनलेत. आता नीट बघ की उच्च जातीची ही फुलं दिसतात कशी ती. आता याच अवस्थेत तुझ्या चाळीमध्ये परत जा आणि तुझ्या दुकानात ठेवलेल्या फुलांना नीट बघ बघ आणि फरक शोध की तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांचे फूल दिसतात कसे ते. आणि जेव्हा तुला फुलांमधला फरक समजून येईल ना, तेव्हा आम्ही आपल्या दोघांमधला फरक समजावू तुला. नंदू, हे काय झालं तुला? नंदू भाऊ, बोला की, झालं तरी काय? अरे काही तर बोल. नंदू भाऊ, काय झालं? नंदू भाऊ, आता याच अवस्थेत तुझ्या चाळीमध्ये परत जा आणि तुझ्या दुकानात ठेवलेल्या फुलांना नीट बघ बघ आणि फरक शोध की तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांचे फूल दिसतात कसे ते. काका, काय झालं तुम्हाला? काका, का रडताय तुम्ही? नंदू, काय झालं? अरे बोल तरी, काय झालंय? तुम्ही रडू नका. सांगा मला काय झालंय. एक मालक आले होते. एक खूप मोठा कार्यक्रम आहे, त्यासाठी भरपूर फुलं पाहिजेत. मालक, सांगू शकाल का फुलं कधी, किती आणि कुठं पोचवायची आहेत? हट! खालच्या जातीचा असून खालच्या जातीमध्ये फुलं विकतोस, जेव्हा ही फुलं आम्हा उच्च जाती वाल्यांसाठी बनलेत. आता याच अवस्थेत तुझ्या चाळीमध्ये परत जा आणि तुझ्या दुकानात ठेवलेल्या फुलांना नीट बघ बघ आणि फरक शोध की तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांचे फूल दिसतात कसे ते. घ्या. आता हा कोण नवीन मेघनाथ आलाय? कालच भीमदादा म्हणत होते की प्रचंड देव आणि नरोत्तम सारखे लोक संपणार नाहीत. होय, तुमचे भीमभाऊ नेहमी बरोबरच बोलतात, बरोबर ना? हो, जे काल त्यांनी बोलला ते झालं ना. ते खरं असो किंवा योगायोग असो, ते आपापल्या विचारांवर अवलंबून आहे जिजाबाई. काका, तुम्ही रडू नका.
तुम्ही चला माझ्यासोबत. नाही भीमराव, तू कुठं बी नाही जाणार. आणि आता नव्या लढाईची सुरुवात नाही करायची आहे. होय, एकदम बरोबर. आता बघा, म्हणजे जे झालं ते झालं. आता जर का आपण या गोष्टीला पुढे नाही वाढवलं ना, तर तो मेघनाथ आणि जो कोणी असाल तो त्याच्या बरोबर आपल्याला दुश्मनी नकोय. वय भीमराव, जोखू अगदी बरोबर बोलतोय. तू कुठं बी जाऊ नगस. अरे कशाला उगाच त्यांच्या बरोबर दुश्मनी करायची. आणि नंदू भाऊ, एक गोष्ट सांगा, आजच्या आधी कधीही कोणत्या वरच्या जातीचा माणूस आपल्या बरोबर असंच वाईट वागला नाहीये का? बरोबर बोलत आहेत सगळे. कुठे जायची गरज नाहीये. एकदा जाशील आणि 100 अडचणी घेऊन येशील परत. गरज नाहीये? मग काय इथे बसून अन्याय सहन करत राहायचं? भीमराव, खड्ड्यात गेला हा न्याय वगैरे थोडं सहन करू आपण, पण आता लढण्याचा काही उपयोग नाही. नाही काका, मी अन्याय नाही सहन करू शकत. मग तो माझ्यावर असो किंवा माझ्या चाळीतल्या कोण्याही व्यक्तीवर. मी लढणारच. थांब भीम, तू कुठं बी जायचं नाही. नाही काका, मी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही हात सोडा माझा, सोडा माझा हात. मला रमा, रामजी, आनंद, थांबवा भीमाला एक नवीन दुश्मनी करण्यापासून. भीमराव नाही येणार. भीमराव येणार. भीमराव नाही येणार. भीमराव येणार. भीमराव नाही येणार. भीमराव येणार. भीमराव नाही येणार. अरे तुम्ही सगळे भीमदादाला जाण्यापासून काय थांबवताय? भीमदादा न्यायासाठी लढतात आणि जे काही नंदू काका सोबत झालं त्यात भीमदादा त्यांना न्याय मिळवून देतील. नाही दीपक, मला नको आहे न्याय. मी असाच बरा आहे. कारण न्यायाची लढाई खूप मोठी असते आणि त्याचा त्रास फक्त भीमरावला होतो. आणि मला भीम खूपच काळजी आहे. म्हणून मला हे नको आहे. भीम आपला अभ्यास वगैरे समज सोडून त्याने इतर गोष्टीमध्ये फसावं. मी आता समजा गोष्टी विसरलो आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही पण या समजा गोष्टी विसराव्या. विसरून जाऊ? अशा गोष्टी विसरून जाण्याने संपत नाही काका. तुम्ही आतमध्ये चला. चला तुम्ही. कारण जर का तुम्ही गेलात आणि त्या बदल्यात चाळीतल्या कोणत्याही माणसासोबत काही चुकीचं झालं ना, तुम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकाल? काय आपण त्यांची जबाबदारी घेऊ शकू? नाही ना. चला चला तुम्ही आज जा आणि अभ्यास करा. हो भीम, आज जा पोरा. भीम कसला विचार करतो? हे बघ, नंदू काका आपल्या सोबत राहतात म्हणून तुला असं वाटतंय. आपल्या जातीचे असे भरपूर नंदू आहेत जे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या अत्याचाराचा शिकार होत आहेत. अरे याचा अर्थ असा तर नाही ना की तू प्रत्येकांसाठी उभा राहणार.
हो भीम, नंदूला पण नकोय की तू तिथे जावं. आणि पोरा, सगळ्यांसाठी चांगलं हेच आहे तू जर तिथे नाही गेलास तर. जा, आज जा. वय भीम. भीमराव नाही येणार. भीमराव भीमराव नाही येणार. भीमराव नाही येणार. प्रचंड देवची ही सगळ्यात मोठी चूक हीच होती की हे या खालच्या जातीच्या लोकांच्या जाळ्यात स्वतः जात असायचे. मी नाही जाणार. नाही, भीमरावला स्वतः यावं लागेल माझ्याकडे. माझी भीतीच त्याला खेचून घेऊन येईल. भीमराव तोच येणार माझ्याकडे, जरूर येणार. नमस्कार मालक. ऐक, या तिखट मिरच्या आहेत की खूप तिखट? खूप तिखट आहेत. सुंदर. एक काम कर, या पाव किलो मोजून इथेच तुझ्याकडेच ठेव. हा, मी येईल आणि मग घेऊन जाईल. हा, आणि तिखट मिरच्या खूपच उपयोगी पडतील. तू कुठे बी नाही जाणार. आणि आता नव्या लढाईची सुरुवात नाही करायची. आजच्या आधी कधीही कोणत्या वरच्या जातीचा माणूस आपल्या बरोबर असंच वाईट वागला नाहीये का? आपल्या जातीचे असे भरपूर नंदू आहेत जे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या अत्याचाराचाही शिकार होत आहेत. अरे याचा अर्थ असा तर नाही ना की तू प्रत्येकांसाठी उभा राहणार. असं नंदू काकांना बघून मन बेचैन झालंय. सगळे बोलले म्हणून मी आतमध्ये आलो तर, पण असं वाटतंय की कोणीतरी माझ्या आत्म्यावर जखम केली आहे. काय करू मी आता? समजत नाहीये की मी काय केलं पाहिजे. संतुलन. ते बौद्ध भिक्षुक तर हेच समजावत होते तुम्हासनी की नंदू काकांबरोबर ज्यांनी पण चुकीचं केलंय ती व्यक्ती तुम्हासनी त्याच्याकडे खेचायला बघतोय. जी व्यक्ती समाजात स्वतःच्या प्रतिष्ठेप्रती जागरूक असते ती व्यक्ती समाजामध्ये कोणा दुसऱ्या व्यक्तीला राहू देऊ शकत नाही. अशी व्यक्ती जीवनात कधी कधी अशी कार्य करते ज्याचा संतुलित विचारांची व्यक्ती कधी विचारही करू शकत नाही. जर तुम्ही असे त्याच्याकडे धावत गेलात तर संतुलन कुठं आहे? म्हणून तुम्ही तुमच्या मनाला शांत कराल तर मग संतुलन होईल. आता एक मोठा श्वास घ्या. घ्या. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. माली सींचे 100 घड़ा,
रे तू आए